तर नमस्कार गाववाल्यांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाते कोकणातल्या अशा दोन मंदिरांमध्ये जी की वास्तुकलेसाठी प्रसिद्ध असतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, मी ऋत्विक स्वागत करतोय तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आपण असं कुडा पार्ट रोडला आणि डाव्या साईडने जो रोड जातो तो सरळ कुडाच्या दिशेने जातो. आपण आपण जायचा होता आज आंदुर्ले गावात, म्हणून आपण मारलो राईट. मग पुढे आंदुर्ले बाजारपेठ क्रॉस करून आपण थेट येऊन पोहोचलो श्रीदेवी आंदुर्लाई देवीच्या मंदिरात. मंदिराच्या बाहेरचा परिसर तर खूपच मोठं होतो आणि आम्ही निघालो मंदिराच्या आतमध्ये जाऊ. आणि मंदिराच्या प्रवेशद्वारावरच आपल्याला दोन शिल्प कोरलेले दिसतात. ते शिल्प बघून आम्ही गेलो मंदिराच्या आतमध्ये. मंदिराच्या आतमध्ये जाताच घंटानाद करून घेतले आंदुर्लाई देवीचं दर्शन. मंडळी, तुम्ही पण आंदुर्लाई देवीचं दर्शन घ्या. दर्शन करून मंदिराचा आतमधला परिसर बघलाय तर मन एकदम प्रसन्नच झाला, कारण का मंदिराचं बांधकाम तर एकदम भक्कमच होता. जर तुम्ही पण कधी या मंदिरात भेट दिला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आंदुर्लाई देवीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो बाजूकच असणाऱ्या श्री देवी चामुंडेश्वरीच्या मंदिरात. आणि देवी चामुंडेश्वरीच्या मंदिरात प्रवेश करताच मंदिराच्या वरच्या दोन्ही बाजू सिंहाची प्रतिकृती बघू मिळतात. मंदिराच्या आतमध्ये जाता सगळ्यात आधी घेतलं श्री देवी चामुंडेश्वरीचं दर्शन. या मंदिराचं वैशिष्ट्य ह्याच की ह्या मंदिराचं बांधकाम तर भक्कम असाच, सोबतच या मंदिरातली शिल्पकला पण बघण्यासारखी आहे. आणि या मंदिराचा आतमधला परिसर पण मनमोहक आहे. आणि या मंदिराच्या प्रत्येक खांबावर सुंदर अशा प्रकारे नक्षीकाम पण केलेला होता. तर गाववाल्यांनो, आंदुर्ले गावातील दोन्ही मंदिरं तुमका माहित होती की नाही हे आमका कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा.